हम तुम्हारे साथ हैं। नेता कैसा हो हमारा नेता कैसा राहुल भाई कैसा हो बहुजन आघाडीचा जान भाई अंबेडकर आगे बढ़े, हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी आगे बढ़े, हम तुम्हारे साथ हैं। सोनिया गांधी आगे बढ़े, हम तुम्हारे साथ हैं। बाबासाहेब अंबेडकर आगे बढ़े, हम तुम्हारे साथ हैं। राहुल भाई उगले आगे बढ़े। हम तुम्हारे साथ हैं। आपला समाज मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण प्रभाग क्रमांक 41 येथील काँग्रेसचे उमेदवार राहुल उगले यांच्याकडे आलेलो आहोत। राहुल दादा, शेवटचे 4 दिवस उरलेले प्रचाराचे, 15 तारखेला मतदान आहे। किती लोकांपर्यंत आपण पोहोचलो आणि पुढील वाटचाल काय आहे? सर्वप्रथम मी आमच्या पक्षाचे हार्दिक आभार मानतो की ज्यांनी आम्हाला उमेदवारी दिली आणि आमच्यावर विश्वास दाखवला। त्याचबरोबर मी आमच्या वंचित बहुजन विकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचे, रासप आणि आरपीआयच्या सर्व गवई गटांच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो। त्यांनी मला इथे भरपूर उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि सहकार्य केलं। मी आज 10 दिवस झाले, 8 दिवस ह्या वॉर्डमध्ये फिरतोय। या वॉर्डची परिस्थिती अतिशय गंभीर अशी आहे। म्हणजे ह्या वॉर्डमध्ये मागील 15 वर्षांपासून 20 वर्षांपासून सतत एक नगरसेवक होते की या वॉर्डचा काही विकास झालाय की नाही असं आम्हाला अजून दिसतच नाहीये। म्हणजे आता तुम्ही बघू शकता तिथे काय परिस्थिती आहे रस्त्यांची, इकडच्या लोकांना किती हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात आहे। आणि प्रतिसाद म्हणाल तर असं म्हणजे ह्या आता मी जर घरोघरी फिरतोय तर लोकांचे असं एकदम अशा तीव्र विरोध आहे लोकांचा इकडे। याच्या आधी जे सत्ताधारी होते त्यांनी या ठिकाणी काम नाही केलं असं म्हणतात। काम केलं असं नाही म्हणू शकत, पण काम दिसत नाहीये त्यांचं काम। जर केलं असेल तर ते दिसायला पण पाहिजे ना साहेब। इकडच्या लोकांना पण तुम्ही विचारू शकता आज ती लोक काय परिस्थितीत त्यांचे हाल आहेत, काय परिस्थितीत जीवन जगतायत ते। येथील विकासाचा महत्त्वाचा मुद्दा कोणता असणार आहे? इथे मी माझ्या जाहीरनाम्यात दिलेलं आहे, इथे मुख्य माणसाच्या मूलभूत गरजा ज्या आहे पाण्याच्या, आज मी स्वतः इथे राहतो, आज आमच्याकडे पण पाण्याची टंचाई आहे। शिवाय इथे जयभीम नगरमध्ये पुनर्विकासाचा मुद्दा अतिशय गंभीर आहे। यांचा पुनर्विकासाचा तिचे उमेदवार राहुलभाई उगले या लोकांना बहुमताने त्याच्यासाठी पूर्ण विभागातनं एकदम कडकडीने आणि खूप मोठ्या उत्साहाने आम्ही सगळ्यांनी यांच्या पाठीशी उभे आहेत। कारण की आम्हाला याच्या पुढे असं दिसतंय की राहुलभाई उगले हेच आमच्या विभागाचा पूर्ण विकास करू शकतील अशी आमची आशा आहे। त्यामुळे आम्ही सगळे राहुलभाई उगले आणि यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे सगळेजण उभे आहेत। आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत, त्यांच्याकडनं देखील माहिती घेऊया। तर काय माहिती द्याल? गेल्या 15-20 वर्षापासून या ठिकाणी जो मूलभूत हक्क आहे, अधिकार आहे की निवाऱ्याचा, तर बरेचसे इथे बिल्डर आलेले आहेत आणि बऱ्याचशा सर्वे इथे होत जातात। त्याचनंतर इथे स्थानिक लेवलला जे काही आहेत महिलांवरती जे छेडछाडीचे गुन्हे झालेले आहेत, पण तिथे रोड जो रस्ते जे आहेत रस्त्याची मालमत्ता बरोबर झालेली नाही आहे आणि असे अनेक प्रश्न आहेत। पाण्याचे प्रश्न तर बरेच आहेत आणि ह्याच्यावरती मूलभूत हक्कांवरती इथे स्थानिक लेवलला लोकप्रतिनिधी म्हणून कुणी जबाबदारी घेतलेली नाही आहे आणि ते होणं गरजेचं आहे। आणि राहुल यांच्या माध्यमातून ते सर्व प्रश्न लवकर येतील, निवडून येतील आणि त्यांचं निराकरण होईल असं मला अपेक्षा आहे। आपल्यासोबत सुनील शर्मा आहेत। सुनील दादा, अनेक दिवसांपासून तुम्ही सोशल मीडिया, फेसबुकवर ऍक्टिव्ह असतात, प्रत्येक समस्या तुम्ही लोकांपर्यंत मांडत असतात व प्रशासन देखील तुम्हाला सहकार्य करत समस्याचं निवारण करतात। साहेब, आमच्या काम करतो कशा प्रकारे आमचा महानगरपालिकाचे वार्ड क्रमांक 41 मध्ये लोकांना दर दिवस भोगावा लागतोय। म्हणजे आमच्या इकडे डेव्हलपमेंटचं काम झालेलं नाहीये। तुम्ही आता स्वतः आले, तुम्हाला तिकडे बाहेर लाईट बंद होता, तिकडे चर्ची बसतात। आमचे जयभीम नगर, संतोष नगरमध्ये म्हणजे नशेचा व्यापार होतोय, तेव्हा आपले नगरसेवक होते त्यांनी कधी आवाज उचलला नाही। आम्ही त्यांना निवडून दिला, याच्या अगोदर पण नगरसेवक होते। आमची गल्लीची परिस्थिती बघून घ्या, आमच्या चालण्यासाठी जे पण ढापे ते पूर्णपणे तुटलेले, ते पण आतापर्यंत रिप्लेस झालेले नाहीये। आमच्या गटर साफ करण्यासाठी आम्हाला फोन करून बोलावं लागतो, महानगरपालिका तक्रार करावा लागतो, त्याच्यानंतर आमचं जे गल्ली आहे ते साफ होतो। तर आमचा हेच विनंती आहे लोकांना आणि लोकांचा एक चांगला रिस्पॉन्स भेटतोय। आज आमचे राहुल दादा 1 नंबरवर आहे, कारण राहुल दादा तुम्ही वचननामा जेव्हा पडणार दादाचा त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की जे इकडचं मूल सुविधा जे नशेडी लोकांचं आहे ते मी संपवून टाकेल आणि जे नशेच्या व्यापार आहे पूर्णपणे बंद करून टाकणार आणि आमचे जयभीम नगर
असू द्या, शिवशाही असू द्या, कृष्णानगर असू द्या, BMC कॉलनी असू द्या, तिकडे आजपर्यंत कुठला डेव्हलपमेंट झालेला नाही आहे. फक्त डेव्हलपमेंटच्या नावाखाली लोकांचा दिशाभूल करण्यात आलेला आहे. तर आम्हाला लोकांना पण विनंती आहे आणि सर्वांना विनंती आहे की तुम्ही एक चांगला उमेदवार आपल्याकडे आलेला आहे, त्याला संधी द्या आणि 1 नंबरचं बटन दाबून दादाला बहुमत मत मध्ये आले. तो 40 मधून आल्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती आहे. त्या युतीमध्ये आम्ही राहुल भाऊंचं काम करतोय आणि राहुल भाऊंचा आरे कॉलनीमधून तुमच्यासारखे अनेक मित्र आमचे आहेत. त्यांनी सांगितले की राहुल भाऊ खूप चांगल्या पद्धतीने काम करतात आणि इकडे आल्यानंतर आम्ही त्यांचं ते कार्य बघितलंय. प्रत्येक गोष्ट ते बोलले काही करायचं असेल तर मला सांगा, आम्ही कधीही करून द्यायला तयार आहे. दुसरी गोष्ट, आता वार्ड क्रमांक 41 मध्ये हे बघा, हा ढापा तुम्हाला दाखवतो. ह्याच्या आम्हाला तक्रार कराव्या लागतात. हा सहयोगला जाताना आहे, हा ढापा आहे, मुख्य रस्ता आहे रहदारीचा. त्याच्यानंतर ह्या कंप्लीट केल्या, त्याच्यानंतर त्यांनी मला तक्रार नंबर दिला 2649, तात्काळ दुरुस्त करा हे सांगितलंय. त्याच्यानंतर साहेब मेंटेनन्स डिपार्टमेंटला तक्रार दिली आहे, बरोबर. त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं बघा काय, सर इलेक्शन ड्युटी चालू आहे, थोडा डिले होत आहे, तुमची तक्रार पाठवली आहे. तर हे उत्तर आहे का मुंबई महानगरपालिकेचं? मग इकडचे प्रतिनिधी काय करतायत दुसरे? आज आम्ही काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून आम्ही त्या तक्रारी करतोय. याआधी जे नगरसेवक होते त्यांनी कितपत काम केलं असं तुम्हाला कुठपर्यंत काम केलं हे सांगू शकत नाही, पण आम्हाला तर कामच दिसत नाही की काम केलं म्हणजे आम्हाला कामच दिसत नाही. कारण की तुम्ही आम्हाला बघत असाल, आम्ही प्रत्येक वेळेस एक तक्रार घेऊन पुढे असतो. तर काम काय केलं मग त्यांनी? जेव्हा आमच्यासारख्यांना तक्रार करून कामं करून घ्यावं लागत असेल तर मग त्यांनी काय कामं केले? आमदार लक्ष देतात की नाही? आमदारांचं लक्ष आहे यावर, असं नाही की नाही. आमदार लक्ष देतात, खासदार लक्ष देतात, पण स्थानिक खासदार माहितीच नाही आम्हाला, खासदार माहितीच नाही. सर्वात आधी तर मी तुमचे आभार मानेल की तुम्ही आलात इथे आमच्या राहुल भाईंना सपोर्ट करायला. आज माझं एकच सांगणं आहे, आपल्या विभागात जेवढे नगरसेवक झालेले आहेत त्यांनी आपली दुकानदारी चालवलेली आहे आणि ही दुकानदारी बंद करण्यासाठी आज काँग्रेसने आपल्याला एक उमेदवार दिलाय, तो म्हणजे राहुल मारुती उगले. कारण की हे बिझनेसमॅन आहेत, यांना याच्याशी काही नाही, फक्त यांना सोशल वर्क करायचं होतं म्हणून त्यांना काँग्रेस पक्षाने तिकीट दिलेली आहे. तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी चांगली सुवर्ण संधी आहे. जर ते निवडून आले तर नक्कीच हे कमवणार नाही, पण लोकांसाठी खूप काही करतील याची अपेक्षा मी स्वतः देतो. मी काँग्रेसचा तालुका अध्यक्ष आहे दिंडोशीचा, त्याच्या वतीने आणि राहुलच्या वतीने तुमच्या लोकांना एक आश्वासन नेहमीच देईन की मी लहानाचा मोठा झाला, जसे संतोष आहेत, सिद्धू आहेत, आपले सुनील आहेत, आपली जे सारी मित्रमंडळीच आहेत, आम्ही लहानाचे मोठे तर झालो. या लोकांनी खूप काही केलं, आपण करतो, पण याच्या मागे आमच्या मागे लक्ष देणारा कोणी नाही. आणि आपल्याला आपला मित्र म्हणून राहुल मारुती उगले हे मिळालेले आहेत. आपल्या आपण सर्वांनी एकत्र मिळून त्यांना निवडायचं आहे आणि 1 नंबर बटन दाबून 15 तारखेला 16 तारखेला विजयाचा झेंडा हा संतोष नगरमध्ये दाखवायचा.